सरकार द्वारा पेश किए अंतरिम अर्थ संकल्प पर विपक्ष नेता विधायक विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया देते हुए तीखा प्रहार किया। इस संबंध में उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। केंद्र सरकार ने अंतरिम अर्थ संकल्प पेश किया है। इस अर्थ संकल्प पर विरोधी पक्ष नेता विधायक विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया देते हुए जमकर प्रहार किया और यह अर्थ संकल्प अंतरिम न होकर अंतिम और आभासी होने की बात कही। तो आइए सुनते हैं विधायक विजय वडेट्टीवार ने अपनी प्रतिक्रिया में और क्या कहा। हा अर्थसंकल्प मला वाटतं की अंतरिम नसून हा अर्थसंकल्प अंतिम आहे आणि हे सत्य आहे। खरं तर हा अर्थसंकल्प याची तुलना अर्थहीन अर्थसंकल्प अशीच तुलना याची करायची। हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आभासी अर्थसंकल्प आहे, विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे। जी अशी म्हण आहे की जुन्या कडीला नव्यानं त्याच योजनांना आम्ही वाढवून पुन्हा काही मदत करतो, अशा प्रकारचा भास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या गेल्या 5 वर्षात वाढलेल्या आत्महत्या, शेतकऱ्यांना मिळत असलेले त्यांच्या मालाला उत्पादनाला भाव, राज्याचाच विचार केला तर सोयाबीन, कापूस हा शेतकरी उद्ध्वस्त झालाय, कांदा शेतकरी उद्ध्वस्त झालाय, निर्यात करामध्ये मोठी वाढ केली गेली, यावर काही दिलासा मिळेल ही अपेक्षा होती। परंतु त्यामध्ये सुद्धा या सरकारने आताच्या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही दिलासा देणारी बाब मानली नाही। याच्या पलीकडे जाऊन महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा वापरली गेली, परंतु महिलांचे सक्षमीकरण मात्र इथे कुठेही दिसत नाही। एकीकडे महिलांवरील अत्याचार 5 वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की सरकारचीच प्रतिनिधी या अत्याचारामध्ये सहभागी झाल्यानंतर कठोर कारवाईची अपेक्षा असताना कुठेही झाली नाही। परंतु दुसरीकडे मात्र सक्षमीकरणाच्या नावाखाली पाठ थोपटून घेण्याचं काम झालं। आजही या महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रश्न कुठे ठोसपणे अर्थसंकल्पामध्ये दिसला नाही। महत्वाचा मुद्दा असा की एकूणच या अर्थसंकल्पाकडे बघितल्यानंतर बेरोजगारी भरमसाठ वाढते, युवकांच्या हाताला काम नाही आणि खोटी आकडेवारी देऊन 5.16 मिलियन ची गुंतवणूक परदेशातून झाली हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, पण ते सुद्धा अत्यंत धांदर खोटा आहे, पाठीशी घातलाय। भांडवलदार असतील, कॉर्पोरेट सेक्टरचे काही मित्रमंडळी भाजपचे आहेत, त्यांच्या फायद्यासाठी मात्र 30% वरून 22% पर्यंत कर कमी करण्याचं काम केलंय आणि सामान्य जो करदाता आहे त्याला मात्र तिथे कुठेही दिलासा देताना या सरकारमध्ये आता दिसत नाहीये। एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करतेच आणि त्यांच्या बरोबर मिळून मिसळून वाटा उचलणारे सरकार की काय, अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आता आहे। काय दिलंय? एकीकडे सांगतात की आम्ही 25 कोटी लोकांना आम्ही बेरोजगारी आपल्या गरिबीच्या रेषेखाली आणलंय किंवा गरिबी कमी केली आणि दुसरीकडे मात्र 80 कोटी जनतेला मोफत धान्य देत आहे। जर गरिबी कमी झाली असती किंवा गरीब रेषेच्या खाली, एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करतेच आणि त्यांच्या बरोबर मिळून मिसळून वाटा उचलणारे सरकार की काय, अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आता आहे।